26 जानेवारीच्या आसपास राज्यात पावसाची शक्यता बनताना दिसत आहे. जसं आपण जानेवारीचा जेव्हा अंदाज सांगितला होता, तर तेव्हाही सांगितलं होतं, की 26 जानेवारीच्या आसपास राज्यात पावसाची शक्यता बनू शकते. तर तशी शक्यता बनताना दिसत आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एम-टेक ॲग्रीकल्चरल इंजिनिअर साताऱ्याचा आहे मी आणि आता आपण पाहूयात, की राज्यात पुढील काही दिवसात वातावरण कसं राहील. आज 23 जानेवारी आहे आणि 23 जानेवारीला उत्तर भारतात अपेक्षेप्रमाणे चांगला पाऊस बरसला. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या भागांमध्ये. त्यानंतर हिमालयन क्षेत्रावरती बर्फवृष्टी आणि पावसाच्या सुद्धा नोंदी झालेल्या आहेत. आणि ही सिस्टीम आता पूर्वेकडे हळू निघून जाईल. त्यामुळे उत्तरेकडचे थोडेसे थंड वारे कोकणात येतील. त्यानंतर इकडे महाबळेश्वरच्या पट्ट्यात येतील. उत्तर महाराष्ट्र किंवा इकडे कोल्हापूरपर्यंत सुद्धा या वाऱ्यांमुळे थोडीशी थंडी हलकीशी वाढलेली पाहायला मिळेल. पण खूप तीव्र थंडी किंवा खूप कडाक्याची थंडी मात्र पडणार नाही. विदर्भातही काहीशी थंडी आपल्याला पाहायला मिळू शकते. पण सध्या राज्यात जोड क्षेत्रासारखी स्थिती ही उत्तर महाराष्ट्र किंवा मराठवाड्याच्या भागांमध्ये किंवा विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये आहे आणि त्यामुळेच आजही राज्यात काही अंशी ढगाळ वातावरण झालं. धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणेचा काय भाग आहे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली काही अंशी ढगाळलेलं वातावरण आहे. मात्र सध्या तरी राज्यात पावसाचा अंदाज नाही. आणि एक नवीन पश्चिमी आवर्त येत आहे आणि त्याच्या प्रभावाने हवेचं जोड क्षेत्रासारखी स्थिती किंवा हवेचं जोड क्षेत्र जे आहे, ते मध्य महाराष्ट्र शेजारच्या मराठवाडा आणि विदर्भाच्या आसपासपर्यंत असं बनण्याचा अंदाज आहे. या जोड क्षेत्रापाशी काय होईल, की बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येतील, अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे येतील आणि उत्तरेकडे पश्चिमी आवर्ताची ट्रफ असेलच आणि यामुळे या ठिकाणी ढग निर्मिती होईल आणि काही ठिकाणी मेघगर्जना आणि पावसाच्या सरी या पाहायला मिळतील. नक्की कोणत्या भागात पाऊस होईल? तर 26 तारखेच्या दुपारी कर्नाटकचा बेळगाव असेल किंवा बागलकोटच्या आसपासचे भाग आहेत, विजयपूरच्या आसपासचे भाग आहेत. या ठिकाणी मेघगर्जनेचे ढग विकसित होतील आणि 26 तारखेच्या रात्री उशिरा कोल्हापूर, सांगली, सोलापूर एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याशा पावसाच्या सरी किंवा हलक्या मध्यम पाऊस सरी या 26 तारखेच्या रात्रीसाठी पाहायला मिळतील असं सध्या मॉडेल दाखवत आहेत. यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. त्यानंतर 26 तारखेला इतर ठिकाणी पावसाचा अंदाज नाही. तसेच 27 तारखेला जर आपण अंदाज पाहिला तर 27 तारखेला उत्तर महाराष्ट्राचे पूर्वेकडील भाग असेल, पश्चिम महाराष्ट्राचे सुद्धा पूर्वेकडील भाग म्हणजे हा जो पूर्ण मध्य महाराष्ट्राचा भाग आहे बेळगावपासून, ते शेजारचा मराठवाडा, पश्चिमेकडील विदर्भ आणि पूर्व विदर्भाचे काही उत्तरेकडील भाग. हा जो काही पट्टा आहे, हे जे काही जिल्हे आहेत यामध्ये येतात. तर या ठिकाणी पाऊस सार्वत्रिक नाही, मात्र एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना आणि पावसाच्या सरी या राहतील. सार्वत्रिक पाऊस नाही, खूप मोठा पाऊस नाही. मात्र ज्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस सरी बरसेल त्या ठिकाणी थोड्याशा जोरदार सरी थोड्या वेळासाठी किंवा थोड्याशा वेगवान वाऱ्यासह पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हा अंदाज थोडा अजून लांबचा झाला. 1 ते 1-2 दिवसात अजून स्पष्टता येईलच, की नक्की कुठे कसा पाऊस होऊ शकतो. काय बदल झाला तर आपल्या YouTube चॅनलवरती, Facebook पेजवरती त्यावरचे अपडेट्स देण्यात येतील. त्यामुळे YouTubeला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजवर पाहत असाल तर फॉलो करा.